आज आपण कुरकुरीत तिखट लसूणी शेव बनवणार आहोत। संपूर्ण महिनाभर शेव अशीच कुरकुरीत राहण्यासाठी काही खास टिप्स शेअर केलेल्या आहेत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ही एक सर्वांचीच ऑल टाइम फेवरेट डिश आहे। तर चला जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी 2 वाटी बेसन पीठ म्हणजेच चना डाळचं पीठ ह्या ठिकाणी मी विकतचं मार्केटमधलं पीठ वापरलेलं आहे। हे 2 वाटी पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं, कारण बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये गाठी असतात, तर त्यामुळे आपण शेव करताना ते आतमध्ये अडकू शकतात किंवा काही खडे जर असतील डाळीच्या पिठाचे बनलेले तर ते सुद्धा आपल्याला शेव बनवताना आतमध्ये अडकू शकतात। त्यामुळे त्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं। एका छोट्याशा मिक्सी जारमध्ये 2 चमचे जिरे आणि अर्धा चमचा ओवा ॲड करायचा। ह्यामुळे शेव खूप छान खमंग बनते। जिऱ्याचा फ्लेवर शेवमध्ये खूप छान लागतो। आणि हे आपण ग्राइंड करून घेतलेलं ते सुद्धा एकदा चाळून घ्यायचं, नाहीतर आपण शेव करताना ते शेवच्या प्लेटमध्ये अडकू शकतं। त्यामध्येच अर्धा वाटी तांदळाचं पीठ ही एक सर्वात महत्त्वाची टीप आहे। त्यामुळे शेव आणखीनच जास्त खुसखुशीत बनते। ती सुद्धा व्यवस्थित चाळून ॲड करायचं। त्या सेम मिक्सी जारमध्ये मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या। त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि त्याची पेस्ट बनवून तयार केली। जर तुम्हाला लसूण जमत नसेल तर तुम्ही ते स्किपही करू शकता। आपण लसूणी शेव बनवणार आहोत, त्यामुळे मी अशी लसणाची पेस्ट बनवून तयार केली होती। आपल्याला तिखट शेव बनवायची आहे, त्यामुळे काही बेसिक मसाले ह्यामध्ये ॲड करून घ्यायचे। जसेच मी अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट ॲड केलं होतं, थोडासा हिंग आणि आपल्या चवीनुसार मीठ ॲड केलं। 1 मोठा चमचा मीठ ॲड केलं होतं। जर तुम्ही साधी बिना तिखटाची शेव बनवणार असाल तर लसूण आणि लाल तिखट स्किप करायचं। शेव बनवताना ओवा आणि हिंग जरूर ॲड करायचं, कारण बेसन हे पचायला थोडंसं जड असतं। ह्याच मिश्रणामध्ये 2 मोठे चमचे कडकडीत असं तेलाचं मोहन ॲड केलं। त्यामुळे सुद्धा शेव पूर्ण महिनाभर आपली तशीच कुरकुरीत खुसखुशीत राहणार आहे। ह्या काही महत्त्वाच्या टिप्स तुम्ही शेव बनवताना नक्की लक्षात ठेवा। तेलाचं मोहन ॲड केल्यानंतर थोड्या वेळ चमच्याने त्याला मिक्स करून घेतलं, कारण तेल खूप गरम होतं। नंतर हाताच्या साहाय्याने तेल सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं। त्यानंतर गरजेनुसार पाणी ॲड करायचं। एकदाच भरपूर पाणी ॲड करायचं नाही, लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। हे पीठ थोडंसं चिकटच असतं। ह्या ठिकाणी तुम्ही थोडंसं टेस्ट करून बघू शकता आणि गरजेनुसार मीठ ॲडजस्ट करू शकता। मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी मीठ ॲडजस्ट करून परत एकदा पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याला फक्त 10 मिनटं झाकून ठेवलं। ह्याला झाकण्याची तशी बिलकुलही गरज नाही, फक्त सर्व मसाले एकमेकामध्ये छानपैकी एकजीव व्हावे म्हणून मी त्याला 10 मिनटासाठी झाकून ठेवलं। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ज्याने आपण शेव पाडणार आहोत, आमच्याकडे त्याला सोऱ्या म्हणतात, आणि त्याच्यामध्ये आपण खालच्या साईडला ही शेवची प्लेट लावलेली आहे। त्या ठिकाणी आपण जाड बारीक आपल्याला पाहिजे त्यानुसार शेवची प्लेट ॲडजस्ट करू शकतो। मार्केटमध्ये सध्या खूप छान छान शेव बनवणाऱ्या मशीन अवेलेबल आहेत। हेच असावं अशी बिलकुलही गरज नाही। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की पीठ किती व्यवस्थित आणि चिकट आहे। अशाच कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला शेव बनवण्यासाठी पाहिजे। खूप पातळ असेल तर कुरकुरीतपणा बिलकुलही राहणार नाही, आणि खूप घट्ट जर पीठ असेल तर आपल्याला शेव बनवताना खूप जास्त अवघड जाणार आहे। हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि त्याला छोटासा गोळा काढून त्याला सोऱ्यामध्ये सोडायचा। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की सोऱ्या मी व्यवस्थित भरून घेतलेला आहे आणि तेलसुद्धा छानपैकी कढईमध्ये गरम करायला आधीच ठेवलं होतं। आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वरच्या साईडने आपण थोडासा सोऱ्याला दाब द्यायचा आणि गोल गोल फिरवत राहायचं। झटपट अशी आपली शेव बनवून तयार होते। ह्या ठिकाणी एक महत्त्वाची टीप ती म्हणजे लगेच आपण शेव पलटायची नाही। पहिले 2 ते 3 मिनटासाठी शेव तशीच मीडियम गॅसवर एक साईड फ्राय होऊ द्यायची। त्यानंतर त्याचे बबल्स म्हणजेच ऑइलचे बबल्स जरा कमी झाले की त्याला दुसऱ्या साईडनी पलटून घ्यायचं। एका साईडनी शेव एकदाच फ्राय करून घ्यायची। सारखं त्याला फ्राय करून घेतली तर ती खूप जास्त कडक होते, पण छान क्रिस्पी होत नाही। अशाच प्रकारे मी सर्व शेव
फ्राय करून घेतल्या आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की फक्त 2 कप बेसन पीठ वापरून 8 राऊंड बनून झालेले होते आणि आपली खमंग कुरकुरीत तिखट लसूणी शेव बनून तयार आहे। शेव एकदम गरम गरमच कोणत्याही डब्यामध्ये बिलकुलही भरून ठेवायची नाही। थोडीशी थंड झाली की त्याला एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये काढून ठेवायची। थँक्यू, एन्जॉय।